अजित पवारांवरती विजय पांढरेंनी केलेल्या आरोपांचा। अंजली दमानी आपल्यासोबत आहेत, तसंच रुपाली ठोंबरे पाटील दोघेही आपल्यासोबत आहेत। अंजलीजी, या आरोपाकडे जे विजय पांढरे म्हणालेत, गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक म्हणतातच आहेत, आता विजय पांढरे हे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी हा थेट आरोप नाव घेऊन अजित पवारांवरती केलाय। तुम्ही याकडे कसं पाहता? हा आरोप जो विजय पांढरेंनी केला, जी। की ते आज करत नाहीये. ते अगदी ऑफिसर ऑन ड्युटी असताना, आता तर ते रिटायर झालेत, पण ते ऑफिसर ऑन ड्युटी असताना म्हणजे चीफ इंजिनियर असताना सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, की हो, हा एक मोठा अं, सिंचन घोटाळा म्हणजे प्रचंड मोठा घोटाळा आहे जी। आणि हा काही कुठल्या अधिकाऱ्याने केलेला नाहीये किंवा कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सनी केलेला नाहीये. हा सरळ-सरळ मंत्र्यांनी केलेला आहे, जी। असं ते पहिल्या दिवशीपासून सांगतायत. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये अगदी काडीमात्रही फरक पडलेला नाहीये. तर तेव्हा म्हणजे 2011 पासून मी 11-12 पासून त्यांना ओळखते जी। आणि 11-12 पासून ते आणि मी सातत्याने हा सिंचन घोटाळ्याच्या विषयावर आम्ही काम करत होतो. मी जो पूर्ण सिंचन घोटाळा एक्सपोज केला होता, तो के-आय-डी-सीचा म्हणजे कोंकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये जी धरणं होती, त्याच्यातल्या 13 धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय, असं मी पिटिशन पी-आय-एल फाईल केलं होतं मुंबई हायकोर्टापुढे. आणि खरं कसं आहे म्हणजे लोकांच्या माहितीसाठी सांगते, की महाराष्ट्रात 5 इरिगेशन कॉर्पोरेशन आहेत. हम्म। त्याच्यापैकी विदर्भ इरिगेशन आणि कोकण इरिगेशन या दोन्ही ठिकाणी सीरियस पी-आय-एल झाल्या होत्या. हम्म। हम्म। पण हम्म। त्याच्यात काय झालं, की 10-10 वर्ष आम्ही ते लढलो आणि त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांना त्यांचं सरकार बनवायचं होतं, हम्म। त्या 1 दिवस आधी सगळ्याच्या सगळ्या फाइल्स क्लोज करण्यात आल्या. तर आता जी। लोकांना हे पण समजून घेणं गरजेचं आहे, की माझ्या पी-आय-एलमध्ये कोर्टाने डायरेक्शन्स देऊन 2 गोष्टी केल्या होत्या. म्हणजे एक एस-आय-टी होती, ती एक म्हणजे अँटी करप्शन ब्युरोची होती आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची होती. जी। तर या दोघांची कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी ही हायकोर्टाने स्थापन केली होती. त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. अँटी करप्शन ब्युरोला जेव्हा मी भेटायला गेले आणि सगळे डिटेल्स द्यायला गेले, तेव्हा 13 पैकी आम्ही 3 धरणांची चौकशी सुरू केली. त्याच्यात चार्जशीट्स फाईल झाले. म्हणजे 30-30 हजार पानांचे चार्जशीट फाईल झाले. जी। कॉन्ट्रॅक्टरना शिक्षा झाली. जी, अंजलीजी, तुमचा अध्यक्षाला मुद्दा शिक्षा कळला, झाली. तुमचा मुद्दा कळला। माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे आणि बोलणारे पाहुणे जास्त आहेत। सगळ्यांना विनंती आहे की सटीक बोला आणि जो मुद्दा आहे तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला। मी रुपाली ठोंबरे पाटलांकडे जाणार आहे। रुपाली ठोंबरे पाटील, तुमच्या हाय कमांडवरती थेट आरोप होतोय, पक्षाची भूमिका काय? सगळ्यात महत्वाचं आरोप आज होत नाहीये, खूप जी। पूर्वीपासून होत आहेत. अंजलीताईंनी सांगितले की 2011 पासून रिटायर झालेले आमचे पांढरे पांढरे साहेब हे जी। तेव्हापासून बोलतायत. आता ते पदावर असताना अधिकारी होते, ते सातत्याने सांगतायत. आज एवढ्या वर्ष झाली, एवढ्या वर्षाला यांनी पी-आय-एल दाखल केल्या, कोर्टाने त्याच्यात कसं कमिट्या बसवल्या. आता यांनी जे आरोप केले यांना मुळात अधिकार आहे, मान्य आहे. परंतु ते सिद्ध तर होणं गरजेचं आहे ना. 10 वर्ष, 20 वर्ष त्याच्यावर कोणताही निर्णय नाही झाला. त्याच्यामध्ये माननीय अजितदादांना कोणी दोषी नाही ठरवलं आणि हे सातत्याने सांगणार, की नाही हो ते दोषी आहेत, दोषी आहेत. तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही आहात ना. तुम्ही जे आरोप केले ते तुमच्या न्यायालयाने ऐकून घेतले. जी। कमिट्या स्थापन केल्या. त्याच्यामध्ये अजितदादांना निर्दोष साबित करण्यात आलं आणि मला दूर एक अत्यंत विनम्रपणे सांगायचंय, की विरोधक हे आरोप करण्यासाठीच असतात. त्यांनी निश्चित करावे. परंतु हे आरोपच खरे आहेत. हे सोशल मीडियामधनं जरी तुम्ही किती सांगितलं, सोशल मीडियामधनं किती जरी ट्रायल दिली, तर जी। कायद्याने त्याला शून्य किंमत आहे. आणि जे विजयजी पांढरे आहेत, आता त्यांचं वय किती हो? मला वाटतं ते रिटायर होऊन बरेच वर्ष झाले असतील आणि त्यांना पेन्शन सुद्धा चालू असेल. जी। माझं अत्यंत विनम्रपणे प्रत्येक वयस्कर माणसाने शरद पवार साहेब व्हायला जाऊ नये. ते शक्य होणार नाही. आपण अधिकारी होता, आपल्याकडे सगळे पुरावे होते, तर आपण कोर्टाला द्यायचे होते. आपण ते दिले नाहीत. आता रिटायर झाल्यानंतर आता आपण सांगणार, की नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाचवलं, नरेंद्र मोदी साहेबांनी वाचवलं. अहो जर कायद्यापुढे ना नरेंद्र मोदी साहेब मोठे आहेत, ना देवेंद्र फडणवीस साहेब मोठे आहेत. कुणी कुणाला वाचवू शकत नाही. तुम्ही कायद्यात प्रूव्ह करू शकला नाही,
की ते गुन्हेगार आहेत, ते त्यांनी जे काही भ्रष्टाचार केलाय, तर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. जी. आता जे थेट विजय पांढरेजी म्हणतायत की हा अजित पवार ना पाठीशी घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतायत, त्याच पद्धतीनं पंतप्रधान देखील करतायत. म्हणजे थोडक्यात ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांवरती सुद्धा हा आरोप करतायत. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, ते जर आरोप करताय तर मला असं वाटतं त्यांना जी काही पेन्शन येत असेल ती त्यांनी घेऊ नये. ज्या सरकारने भ्रष्टाचाराला मदत केली असं त्यांचं म्हणणं आहे, जी. तर रिटायर झाल्यानंतर ते पेन्शन्स घेत आहेत त्याच सरकारची. मी हे का बोलतीये, कारण का एक विरोधक आणि एक राजकारणी काय म्हणतात त्याला, आरोप करणं फार सोपं आहे, परंतु कायद्याच्या याच्यामध्ये तुम्ही पुरावे न देता सातत्याने तीच बडबड करणार. सोशल मीडियाचा जो काही आपल्याला खरा फायदा करायचा असतो, की माध्यमांना सांगणं, संवाद साधणं, याचा आपल्या इथं गैरवापर चाललाय. विनाकारण बदनामी करणं आणि ट्रोल करणं. परंतु पुन्हा तुमच्या समोर सांगते, या ट्रोलला, या बदनामीला, या आरोपांना शून्य किंमत आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचे पुरावे, त्याची साक्ष तुम्ही मेहरबान कोर्टाला दाखवू देत नाहीत, मेहरबान कोर्टाची खात्री करून देत नाही, जी. तोपर्यंत तुमच्या या आरोपाला शून्य किंमत आहे. हो, मग रोज या मीडियावर रोज कुणावर आरोप करायचे ते करा. आमच्यासारखे कायद्याचे अभ्यासक, कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील तुमच्या समोर आहे ती परिस्थिती पुराव्यानिशी मांडायला तयार आहोत. त्यामुळे अजितदादांचा सिंचन घोटाळा, ज्यांचा फाईल क्लोज झाल्यात, निर्दोष म्हणून त्यांची मुक्तता आहे. त्यामुळे सातत्याने जरी हा विषय काढला, मला तरी याच्यामध्ये एक विरोधकांना प्रश्न रुपालीजी, मला एक प्रश्न याच्यामध्ये सातत्याने येतोय. विजय पांढरेजी हे एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी आहेत. ते जर अशा पद्धतीचा एखादा आरोप करतायत तर त्याकडे अजित पवार स्वतः वैयक्तिकरित्या कशा पद्धतीनं बघतील, गांभीर्यानं बघतील का, आणि ते पांढरे यांच्याशी संवाद साधतील का या विषयावरती? मुळामध्ये जो विषय माननीय विजय पांढरेंजींनी काढलेला आहे, जी. तो कायद्याच्या क्षेत्रामध्ये संपलेला आहे. त्यामुळे कोण काय आरोप करतोय आणि त्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला मला तरी वाटतं की माननीय अजितदादा बांधील नाही. त्याच्यामुळे ज्यांना आरोप करायचे त्यांचे आरोप त्यांना वाटतात खरे, तर मेहरबान कोर्टाकडे त्यांनी जावं, तिथं सिद्ध करावं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही वक्तव्य करू. आज मी पक्षाची प्रवक्ता आहे. माझ्या हायकमांडवर बेछूट प्रत्येक वेळी जर आरोप केले तर जी. माझं काम आहे पुराव्यानिशी हे आरोप खोटे आहे हे मी तुम्हाला सांगतेय. मेहरबान कोर्टापेक्षा कुणीही मोठं नाही. ना सामाजिक कार्यकर्ता मोठा आहे, ना वकील मोठेत, ना डॉक्टर मोठेत, ना राजकारणी मोठेत, ना पंतप्रधान साहेब मोठेत, ना मुख्यमंत्री मोठेत. हे प्रत्येकाने शिकलेल्या माणसाने आपल्या याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. नक्कीच. आणि जर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पण मानायचं नसेल तर त्यांनी पांढरेंनी त्यांचं एक कोर्ट स्थापन करावं आणि जज म्हणून निकाल देऊन मोकळे व्हावे. आणि ते निकाल आपण सोशल मीडियावर एक एंटरटेनमेंट म्हणून ऐकत बसू. काही उपयोग नक्कीच, नाही हो या नक्कीच. चर्चेला. धन्यवाद रुपालीजी, तुम्ही खूप छान पद्धतीनं तुमचं म्हणणं हे लोकांसमोर मांडलेलं आहे.